ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं आहे। कबूतरखान्यासाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार केला जातोय। मुंबईमध्ये नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी पालिकेची धडपड पाहायला मिळते। जागा उपलब्ध असल्याच्या काही वॉर्डनकडून अहवाल सुद्धा मागवण्यात आलेला आहे आणि कबूतरखान्यांसाठी 3 जागांचा पर्याय सुद्धा शोधण्यात आलेला आहे। तर कबूतरखान्यासाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार केला जातोय आणि मुंबईमध्ये नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेची ही धडपड पाहायला मिळते। जागा उपलब्ध असल्याच्या काही वॉर्डनकडून अहवाल सुद्धा मिळालेला आहे। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। ऋतिक, कबूतरखान्यांसाठी 3 लोकेशनचा पर्याय आहे, त्या 3 जागा नेमक्या कोणत्या आणि एकंदरीत काय माहिती? एकंदरीत आपण बघतोय की काही दिवसांपूर्वीच कबूतरखाना जो आहे तो बंद करण्यात आलेला होता महापालिकेनं आणि त्यानंतर कुठेतरी काही प्रमाणात काही लोकांचा जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर महापालिकेने कुठेतरी नमती भूमिका घेतलेली होती आणि त्याच कबूतरखान्यांवरती कुठेतरी कंट्रोल फीडिंग करूयात अशा पद्धतीच्या निविदा मागवलेल्या होत्या, सूचना आणि हरकती मागवलेल्या होत्या। मात्र त्याचं कुठेतरी जे घोंगडा आहे ते अजून भिजतच आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जे पालकमंत्री आहेत जे लोढा त्यांच्याकडून कुठेतरी या संदर्भातला पुढाकार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी एका कबूतरखान्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे। तसेच उर्वरित जे 51 कबूतरखाने आहेत त्यांचं देखील पुनर्वसन करावं या संदर्भातलं आता महापालिका आग्रही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याची धडपड सध्या महापालिकेच्या वतीनं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आता जे वॉर्ड अधिकारी आहेत त्यांना महापालिकेच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या होत्या की आपल्या वॉर्डामध्ये कुठे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी कबूतरखाने सुरू करता येतील अशा जागा शोधाव्या, अशा युद्ध पातळीवरती वॉर्ड अधिकाऱ्यांना जागा शोधण्याच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने वॉर्ड अधिकाऱ्यांनी आता सूचना केलेल्या आहेत। या संदर्भात 3 जागा आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये जो एन वॉर्ड आहे त्यात अंधेरी घाटकोपर मार्गावरती एक जागा आहे, तसेच पी उत्तर वॉर्डामध्ये मलाड भागामध्ये जागा आहे, तसेच एस वॉर्डामध्ये विक्रोळीतील जो टागोरनगर आहे त्या ठिकाणी ही जागा उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत ही जागा शोधण्यामध्ये काही निकष देखील आहे। जी लोकवस्ती आहे त्यापासून 500 मीटरवरती ही जागा असावी, तसेच या ठिकाणी वर्दळ नसावी, कोणतीही बाजारपेठ नसावी, असे निकष या संदर्भातले आहेत। ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।